त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर वारी वारी जन्म मरणाते वारी. प्रयोजन काय आहे, काय उद्देश आहे, मागणी काय आहे? जन्म मरणाते वारी. जन्म मरणाचं जन्म मरण नाहीसं करणं म्हणजे एक प्रकारे मोक्षाची प्राप्ती. मोक्षाची प्राप्ती करणं. तर जन्म मरणाची वारी म्हणजे मुक्ती करायची म्हणजे मोक्षित आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं दत्ताची आरती जरी घेतली, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मितूपणाची झाली बोळवण. आता मितूपणाची बोळवण होणं काय नाही का, ही सगळे अद्वैत अनुभूती, मोक्षाची अनुभूती, ब्रह्मस्वरूपात थोडक्यात या आरतीचं प्रयोजन आहे. आपण गणपतीच्या आरतीचं डिटेल नंतर बघणार आहोत. तूर्त हे चतुष्टय पाहतो आपण. त्यानंतर अधिकारी झाला, विषय झाला, प्रयोजन झाला आणि संबंध याचा काय नेमका. तर संबंध अनेक असतात. आरतीचा संबंध हा पूज्य पूजक भाव असतो, भावसंबंध, पूज्य पूजक भाव. आणि म्हणून आरतीच्या माध्यमातून आपण सर्व जीवांकरता ती आरती आहे, आरतीचा अधिकारी म्हणून आरती श्रेष्ठ. आरतीचा जो विषय आहे तो श्रेष्ठ आहे, कारण जो सर्व शक्तिमान आहे, जो सर्वज्ञ आहे, जो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. तर अशा पद्धतीचा जो त्याचा जय जयकार आहे, त्याचं स्तवन आहे. आणि म्हणून त्याचं काय आहे, त्याचं स्तवन असल्यामुळं तो विषय श्रेष्ठ आहे म्हणून आरती श्रेष्ठ. प्रयोजन सर्वश्रेष्ठ आहे. आता मोक्ष याचा अर्थ काय होतो, तर मोक्ष म्हणजे दोन गोष्टी. प्रत्येक जीवाला दोन प्रकारची इच्छा असते. पहिली इच्छा काय असते, तर मला सुख यावं. आणि दुसरी इच्छा काय असते, माझं दुःख नाहीच व्हावं. म्हणजे समजा असं काय कोणी म्हणत नाही थोडं दुःख राहिलं तरी चालेल, नुसतं सुख यावं. मग समजा एखादं उदाहरण द्यायचं ठरलं, एखाद्याला मुलगा झाला, आता मुलगा झाल्यावर कोणी पेढे वाटतं, आनंदोत्सव साजरा करतं. मुलगा झाला हे ठीक आहे, पण ते मुलगा झाला पण बायको वारली, मग आता तो पेढे वाटेल का. म्हणजे मुलगा झाला हे सुख आहे, पण त्याच्यासोबत ते दुःख आलं, म्हणजे दुःख रहित सुख पाहिजे, दुःख मुक्त अशा पद्धतीचं सुख पाहिजे, दुःख मिश्रित नको. मग मोक्षाची ही संकल्पना आहे की दुःख नको आणि सुख पाहिजे. बरं, सुख जरी पाहिजे असेल तरी असं आहे का, आज थोडं सुख मिळावं, उद्या नाही मिळालं तरी चालेल, परवा नाही मिळालं तरी चालेल, असं चालेल का, नाही. मग सुख आपल्याला किती पाहिजे, किती लागतं सुख आपल्याला, भरपूर लागतं. आणि ते शाश्वत लागतं, म्हणजे कायमस्वरूपी, चिरकाल सुख म्हणतात त्याला. याचा अर्थ मोक्षाची व्याख्या काय आहे, शाश्वत सुखाची प्राप्ती आणि दुःखाची कायमची निवृत्ती, याची प्राप्ती म्हणजे मोक्ष. आणि ही मोक्ष फलश्रुती आरतीमुळे प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून आरती हे सर्वश्रेष्ठ आहे. आता यामध्ये आपण बारकाईने जर बघितलं तर नावं जरी वेगवेगळे दिलेले असले, आरती समजा आपण हे कवनाचं नाव आहे, परंतु भावना जर आपण पाहिल्या तर अनेक धर्मांमध्ये या भावनेने त्या विश्वनिर्मात्याची पूजा केली जाते. आता त्या जीवाला सुखी होण्याकरता, त्या जीवाला संपन्न होण्याकरता, शांत स्वरूप होण्याकरता अनेक मार्ग सांगितले. ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. त्यापैकी प्रत्येक मार्गाची चिकित्सा करण्याची काही गरज नाही. ज्ञान मार्ग किती म्हणजे कठीण सूक्ष्म मानला जातो नाही का, कर्म मार्ग कसा दुस्तर आहे, योग मार्ग किती काठीण्य आहे. याच्यात भक्ती मार्गाचा सगळ्यांनी आपल्याला काय केलेलं आहे, एक पुरस्कार केलेला आहे. भक्ती मार्ग, भक्ती पंथ बहु सोपा. आणि त्यामुळं भक्तीचा पुरस्कारता कलियुगामध्ये जास्तीत जास्त भक्तीचं प्रमाण आहे. आणि त्या भक्तीमध्ये अनेक मार्गांनी आपण भक्ती करू शकतो. त्या भक्तीमध्ये पूजा हा एक प्रकार आहे आणि त्या पूजेचे अनेक प्रकार आहेत. काही पूजा एकोपचार पूजा आहे. एकोपचार म्हणजे आपण बसमध्ये चाललेलो आहे, छानपैकी फार मोठं तीर्थक्षेत्र आहे आणि रस्त्याने दिसलंय आपल्याला, आपण असे हात जोडतो. एकोपचार, एकच उपचार, नमस्कार एवढाच उपचार, बरोबर आहे का. काही पंचोपचार पूजा असते. पंचोपचार आपलं पाणी घालायचं, थोडंफार एखादं पान व्हायचं, फुल व्हायचं, फळ व्हायचं, 1-2 रुपये दक्षिणा ठेवायचं, पंचोपचार.
षोडशोपचार एक पूजा आहे. षोडशोपचार ही पूजा शास्त्राने फार प्रसिद्ध केलेली आहे आणि अनेक लोक पूजा करताना षोडश म्हणजे 16 उपायांनी पूजा केली जाते भगवंताची. आणि ती पूजा करताना फक्त आत्मीय भाव असावा, अंतःकरण शुद्धी असावी, श्रद्धा असावी, भावनेचा ओलावा असावा, कृत्रिमता नसावी. त्या 16 उपायामध्ये वेगवेगळे उपाय आहेत. अगदी आवाहन असेल, पाद्य असेल, म्हणजे पाद्यपूजन असेल, अर्घ्य असेल, आचमन असेल, असे वेगवेगळे. त्याच्यामध्ये 13व्या नंबरला जो उपचार आहे त्याचं नाव आहे नैवेद्य. आणि ह्या नैवेद्य या उपचारामध्ये आरतीचा समावेश येतो. नैवेद्यानंतर आरतीचा समावेश येतो 13व्या उपचारामध्ये. आणि मग आरतीचं वैशिष्ट्य आपल्याला असं दिसेल की इतर सगळे उपचार चालू असताना ती वैयक्तिक पातळीवर असतं, पण एकदा आरती सुरू झाली की लोक स्तब्ध उभे राहतात जागेवर. गप्पा मारणार जरी असला, चला आरती सुरू झाली, आता टाळ्या वाजवतात. पाठांतर नसली तरी सुद्धा आरती सुरू झाली म्हणजे त्याला सार्वजनिक स्वरूप येतं. हजारो, लाखो, कोट्यावधी लोकांवर या आरतीचा मोठा प्रभाव आहे बघा. काहीतरी मनोविश्लेषण असणार का नाही, मनोविज्ञान या आरतीमध्ये असणार. काहीतरी एक श्रेष्ठ कल्पना ऋषीमुनींची, साधू संतांची, रचनाकर्त्यांची नक्की असणार आहे. त्याचा भाव काय असणार आहे का, ते केवळ कर्मकांड आहे, त्याच्यात काही एक विशेष आहे का, ते आपल्याला बघायचंय. आणि मग तर एक सर्वश्रेष्ठ प्रकारची प्रार्थना म्हणजे आरती आहे. आरती म्हणजे अक्षरशः माऊलींनी जे पसायदान मागितलं का नाही, ते पसायदान म्हणजे एक आरतीचे. त्याचं कारण का, दुःख म्हणजे संबंध विश्वाकरता जे मागितलं जातं, विश्वकल्याणार्थ, सगळ्यांचं दुःख दूर होण्याकरता मागितलं जातं. आणि कुणाला मागितलं जातं, तर आरती त्याचीच केली जाते का जो आर्त नाही, विश्वात्मक देवतेकडेच मागितलं जातं. साईबाबांची आरती सुरू करताना आपण म्हणतो पहिलं अनंत कोटी ब्रह्मांड नायक. काय कारण काय, तर आरती त्यांची केली जाते जे सच्चिदानंद स्वरूप आहे, जे चराचरामध्ये वास्तव्य करून आहेत, जे अनंत कोटी ब्रह्मांडाचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे, म्हणजे ब्रह्मस्वरूप. मग आरती करताना निर्गुण निराकार ब्रह्माची होईल का, स्तुती काय करता येईल, निर्गुण निराकार ब्रह्माची करता येणार नाही. आणि एखादा जीववान असेल त्या मूर्तीची करता येणार नाही. मग आरती कोणाची होते, तर आरती त्या ब्रह्मस्वरूपाने, त्या सच्चिदानंद स्वरूपाने, त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक असणाऱ्या त्या शक्तीनं जेव्हा सगुण साकार रूप घेतलं जातं मूर्तीच्या माध्यमातून, आकाराच्या माध्यमातून, तेव्हा त्यांची आरती होते. उदाहरणार्थ संत एकनाथांचा फार सुंदर अभंग आहे बघा. कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा. बरोबर आहे. आता कैवल्याचा कुठं पुतळा असतो का, कैवल्य म्हणजे काय, कैवल्य म्हणजे मोक्ष. मोक्ष हे निर्गुण निराकार तत्व आहे, म्हणजे मोक्षाला आकार नाही. मोक्षाला, आणि जर मोक्षाला आकार असता तर कधीतरी नाहीसा झाला असता मोक्ष. मग कैवल्य हे निर्गुण निराकार तत्व आहे, अजरामर असं तत्व आहे, न दिसणारं तत्व आहे. आणि त्याचा कुठं पुतळा करता येईल का, बरं जो पुतळा आहे तो कैवल्याचा कसा असू शकेल, म्हणजे पुतळा म्हटल्यानंतर तो नाहीसा होणार, त्याला जन्म आहे, त्याला कोणी घडवणार आहे, त्याला नाहीसा करणार आहे. त्याच्यामुळं कैवल्य हे वेगळं तत्व आहे आणि पुतळा वेगळं तत्व आहे. कैवल्य अजरामर तत्व आहे, अचिंत्य तत्व आहे, आणि पुतळा हे तसं नाशिवंत तत्व मानलं जातं. पण कैवल्य असणारं ब्रह्म, कैवल्य स्वरूप असणारं, सच्चिदानंद स्वरूप असणारं ब्रह्म, विश्व निर्माण करणारं चैतन्य तत्व, ते जेव्हा आकारवान होतं, पुतळा याचा अर्थ आकारवान, आणि तो कैवल्याचा जेव्हा पुतळा बनतो, तो ज्ञानेश्वरांच्या रूपाने दिसतो, तेव्हा मात्र तो कैवल्याचा पुतळा होतो आणि ते आरतीला पात्र ठरतात. तुकारामांची आरती, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती. बरोबर आहे. आता सच्चिदानंद हे वेगळं तत्व आहे आणि मूर्ती वेगळं तत्व आहे. आता सच्चिदानंद याचा अर्थ कायमस्वरूपी आनंद असणार तत्व. आता हे निर्गुण निराकार आहे, हे तत्व निर्गुण निराकार आहे आणि मूर्ती तर सगुण साकार आहे, तिला घडवता येईल, तिला विसर्जित करता येईल, नाहीशी करता येईल. आणि त्यामुळं मग हे दोन तत्व एकत्र कसे, पण ते जेव्हा एकत्र येतात, सच्चिदानंद रूप असणारं तत्व जेव्हा आकारवान होतं, तेव्हा त्यालाच आपण तुकाराम महाराज म्हणतो आणि त्यांची आरती केली. तसं आपण आज जी सुख करता दुःखार्थ ही आरती घेतलं, तर इथं मंगलमूर्ती हा मुख्य विषय आहे.
आता मंगल शब्दाचा अर्थ काय आहे? मंगल, मंगल म्हणजे कल्याण, मंगल म्हणजे मोक्षच, मंगल म्हणजे दुःख निवृत्ती, मंगल म्हणजे आनंदी आनंद, मंगल म्हणजे कायमचं सुख, त्याला मंगल म्हणतात. मग मंगल हे तत्व कसं आहे? तर ते निर्गुण निराकार तत्व आहे, ते अजरामर तत्व आहे, ते अचिंत्य तत्व आहे, ते अदृश्य तत्व आहे, ते अव्यक्त तत्व आहे. पण ते मंगल तत्व जेव्हा मूर्ती रूपात येतं तेव्हा ते मंगल मूर्ती बनतं आणि श्री गणेशाची आरती तयार होते. आणि म्हणून आपल्याला आरती कोणाची करायची? तर आरती जे सच्चिदानंद स्वरूप आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचं जे स्वामी आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, आणि तरी सुद्धा ज्यांनी आकार घेतलेला आहे, अशा पद्धतीच्या ईश्वराची किंवा संतांची आरती होते. मला काही दिवसापूर्वी 3-4 वर्ष झाले त्याला, एका व्यक्तीने सांगितलं, सर तुम्ही फार छान कविता लिहिता, गीतं लिहिता, तर आमच्या चुलत्यांवर आरती करा. एक चुलत्यांवर आरती, ते वारलेत म्हणे, 1-1.5 वर्ष झाले, आरती करावं असं मला वाटतं. आता वास्तविक पाहता त्यांचा इतिहास बघितला, सामान्य जीव, विकारवश असणारे, आणि त्या जीवाची आरती कशी करता येईल? आरती करता येईल पण आरती ती होणार नाही. आरती कोणाची होईल? फक्त साक्षात्कार स्वरूप असलेले संत किंवा ईश्वराची. त्यामुळं सगळ्यात महत्व काय आहे? तर ती आरतीचं फल चांगलं आहे, अधिकारी आहे, परंतु त्या आरतीचा भाव आपल्याला लक्षात आला पाहिजे. आणि अंतःकरणापासून जर आपण ती म्हटलो, अंतःकरण जर एक, ज्याला आपण हृदयपूर्वक, कारण प्रार्थनेची फार मोठी ताकद असते, प्रचंड सामर्थ्य असतं, आणि त्याच्यात हृदयाची जर ती जोड आली, जर नुसतं आपण कोरडेपणा जर त्याच्यात असेल तर काही आपल्याला समजणार नाही. आणि म्हणून आरती म्हणजे काय ते आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत. तर हे जे सुख करता दुःख करता आहे, ही आरती समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली आहे. दासबोध या ग्रंथाची निर्मिती झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातल्या शिवथरगळ या ठिकाणी दासबोध लिहिल्यानंतर ते नाशिकला कुंभमेळ्यासाठी चालले होते. आणि त्या दरम्यान पुणे जिल्ह्यातील ज्याला आपण आद्य अष्टविनायक म्हणतो, मयुरेश्वर, मोरेश्वर, मोरगाव या ठिकाणी ते गेले, आणि तिथं त्यांना एक उत्कट भावावस्थेमध्ये हे या काव्याची स्फूर्ती तयार झाली. आणि मग त्यांनी तिथं ती आरती लिहिली. आरती लिहिल्यानंतर पहिला शब्द आहे सुख करता आणि दुःख हरता. काय वैशिष्ट्य सांगितलं त्यांनी? गणपतीचं काय वैशिष्ट्य काय आहे? पहिलं वैशिष्ट्य सुख करता, सुख देणार आहे, सुख प्रदान करणार आहे, आणि दुःख हरता म्हणजे दुःख हरण करणार आहे, दुःख दूर करणार आहे. पुढं काय आहे? वार्ता विघ्नाची. आता बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, आपण ना त्या वार्ता विघ्नाची इथपर्यंतच थांबतो. आता ते काव्याच्या दृष्टीने तिथं थांबणं योग्य आहे, चाल लावल्यामुळं तिथंच आपल्याला थांबणं योग्य चालेत म्हणण्याकरता. पण अर्थाच्या दृष्टीने जर पाहिलं तर वार्ता विघ्नाची तिथं आपल्याला थांबायचं नाही. तर वार्ता विघ्नाची नुरवी इथपर्यंत थांबायचंय. तो नुरवी आपल्याला ओढून घ्यायचा आहे. काय म्हणजे श्रेष्ठ काय आहे? तर वार्ता विघ्नाची नुरवी हे सामर्थ्य आहे गणपतीचं. वार्ता म्हणजे बातमी, वार्ता म्हणजे निरोप, वार्ता म्हणजे आपण म्हणतो ना वार्तापत्र, बातमीपत्र. तर विघ्नाची जी बातमी आहे त्या विघ्नाची बातमी नुरवी, न उरवी, म्हणजे सगळ्या विघ्नांच्या बातम्या आपल्या जो नाहीशा करतो, म्हणजे विघ्न नाहीसा करतो, तो गणपती आहे. बरं, पुढं वार्ता विघ्नाची नुरवी. तो सगळ्या वार्ता विघ्नाच्या नुरवी म्हणजे उर्वत नाही अजिबात, नष्ट करतो. मग काय करतो तो? प्रेमपूर्वी. त्याची ताकद काय आहे? तर तो वार्ता जशी विघ्नाची नष्ट करतो तसं प्रेम पुरवतो. पूर्वी प्रेम, तर प्रेमपूर्वी. कृपा जयाची. बरेच जण कृपा देवाची असं म्हणतात, ते कृपा जयाची म्हणजे जयाची कृपा काय करते? जयाची कृपा प्रेमपूर्वी आणि वार्ता विघ्नाची नुरवी, असा तो सुख करता आहे, असा तो दुःख हरता आहे. बर, त्याचं वैशिष्ट्य काय आहे? तर सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची. त्याने शेंदुराची उटी सर्वांगाला लावलेली आहे आणि अतिशय सुंदर, अतिशय सोज्वळ त्याचं स्वरूप आहे. सर्वांगी, सर्वांगे नाही,
सर्वांगी म्हटलं त्याचा अर्थ पुन्हा वेगळा होतो. सर्वांगी सुंदर, संपूर्ण अंगाला सुंदर अशी उटी त्याने लावलेली आहे. आणि कंठी झळके माळ मुक्ता फळाची. त्याच्या कंठामध्ये माळ कशाची आहे? मुक्ता फळाची आहे. आता मुक्ता फळ म्हणजे कोणतं फळ? म्हणजे सीताफळ वगैरे आहे का? किंवा मुक्ता फळ म्हणजे कोणतं फळ असतं? तर एखादं फळ असेल का नाही मुक्ता फळ? कुठलं फळ आहे? तर मुक्ता शब्दाचा अर्थ आहे मोती. शब्दशः अर्थ घेतला तर मुक्ता फळ म्हणजे मोत्यांची माळ. गणपतीच्या कंठाजवळ किंवा गळ्यामध्ये सुंदर अशी मोत्यांची माळ आहे, शोभून दिसते ती. हा एक अर्थ झाला. आणि मुक्ता शब्दाचा अर्थ आहे दुसरा म्हणजे मुक्ती. तर मुक्तीची माळ जिने गळ्यात घातलेली आहे. आता आपण म्हणजे एखाद्याला मेडल मिळवलं, समजा आमचा प्रतीक परशुराम नागरगोजे विश्वविक्रम केले त्यांनी 4, बरोबर आहे. मग विश्वविक्रम जिने केले, ज्या क्षेत्रात केले, त्याचं मेडल त्याच्या गळ्यात घातलं जाईल का नाही? तुम्ही ज्या क्षेत्रात तुमचं प्रभुत्व आहे, ज्याच्यात तुम्ही विजय मिळवला, ते मेडल, तर माळ याचा अर्थ ते मेडल असतं. आणि मग ती माळ तुम्हाला कशाची मिळते? जर तुम्ही एखाद्या कबड्डीमध्ये समजा हे केला तर तुम्हाला कबड्डीचं मेडल मिळणार. त्या पद्धतीने मुक्ता फळाची माळ याचा अर्थ काय? मुक्तीची माळ गणपतीच्या गळ्यात आहे. आणि असं काय कुणालाही ती माळ घालता येणार नाही. मुक्तीची माळ कोण घालू शकतो? मुक्तीवर ज्याचा ताबा आहे, मुक्ती ज्याच्या हातात आहे, मुक्ती जो दाता आहे, जो दुसऱ्याला दुःखातून दूर करू शकतो आणि सुख करताय दुःख करता, तोच मुक्तीची माळ घालू शकतो. आणि त्यामुळे मुक्ता फळाची याचा अर्थ मोत्यांची माळ झालेल आणि मुक्तीची माळ त्याच्या गळ्यात आहे, मुक्ती त्याच्या अधीन आहे. आणि अशा पद्धतीचा जो मंगलमूर्ती आहे जयदेव, त्याचा जय जयकार असो, त्याचा जय जयकार असो. काय वैशिष्ट्य आहे त्याचं? एक, दर्शन मात्रे, फक्त दर्शन मात्रे, म्हणजे दर्शनामुळे काय होतं? मन कामना पूर्ती. दर्शन मात्रे. काही जण दर्शन मात्रे मान पार सर्वान मात्रे किंवा स्मरण मात्रे, हे स्मरण मात्रे वगैरे आपण फार मनाने इतकं त्याच्यात म्हणजे हे करून टाकतो. काही स्मरणे सुद्धा चुकीचं आहे. स्मरणे शब्दाने काही होत नाही. स्मरण मात्रे हा बरोबर आहे, स्मरण मात्रे, परंतु त्याचा काही संबंध नाही. स्मरण मात्रे आरतीमध्ये नाहीच, फक्त दर्शन मात्रे, मन कामना पूर्ती. आता रत्नखचित फरा तुझ गौरी कुमारा. फरा शब्दाचा अर्थ आहे तुरा. आणि तिने तुरा जो घेतला ना, तर तो कशाचा आहे? रत्नखचित, असा रत्नजडीत, छानपैकी. जसं भगवान श्रीकृष्णाने कसा मोरपीसाचा तुरा लावलाय, तसं गणपतीने जो तुरा लावला तर तो रत्नखचित आहे, म्हणजे रत्नजडीत तुरा. फार सुंदर आहे. रत्नखचित फरा तुझं म्हणजे तुला, गौरी कुमारा, हे पार्वती नंदना, हे गौरीपुत्रा, छानपैकी तुला रत्नजडीत तुरा शोभतोय. आणि चंदनाची उटी कुमकुम केशरा. जे कुमकुम आहे ना, केशरयुक्त आहे ते, त्याचं चंदन आहे ते, गंध थोडक्यात. आणि मग ते जे आहे ते सुशोभित दिसतंय. मुकुट जो घातलाय ना, तो हिरेजडीत मुकुट आहे. म्हणजे कारण काय होतं माहिती का? हिरेजडीत मुकुट म्हणजे ऐश्वर्य संपन्नता आलेली. आपण जशी टोपी घालतो, आता टोप्याला कायचे हिरे काय तर काय, टोपी आपली सामान्य माणसाचं प्रतीक आहे ना, सामान्य. तर ते जे मुकुट आहे तो रत्नजडीत मुकुट आहे, सामान्य मुकुट नाही. मग हे रत्नजडीत मुकुट आहे. त्याच्यानंतर शोभतो बारा. तो मुकुट कसा शोभतोय? बारा शोभतो. बारा म्हणजे कसा? बारा म्हणजे बारा. तर इथं आपल्याला थोडा विचार करावा लागेल. आपल्या दृष्टीने बारा म्हणजे एकदम साधा. हा, बारा शब्दाचा अर्थ आपण काय म्हणतो? कसं होतं जेवण? बरं होतं. अरे बरं होतं. मग त्या बरं शब्दाचा अर्थ आपण नाही बरं म्हणत. आपल्या दृष्टीने ते बरं म्हणजे काय? आपण म्हणतो बरं म्हणजे हा एकदम साधारण सामान्य, पण तसा अर्थ नाही. बऱ्याच वेळा आपली भाषा, आपले अर्थ आणि संतांची भाषा, संतांचे अर्थ याच्यामध्ये फार तफावत असते. बहुबारा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. किंवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरा याचा अर्थ सामान्य नाही, बरा याचा अर्थ सर्वसाधारण नाही, बरा याचा अर्थ निकृष्ट नाही. तर बरा म्हणजे सर्वश्रेष्ठ. बरा शब्दाचा अर्थ काय आहे? सर्वश्रेष्ठ. आणि म्हणून हा जो शब्द आहे बरा म्हणजे अजिबात सामान्य नाही. म्हणून
रत्न हिरे जडित मुकुट शोभतो बारा. आणि ऋणझोनुती नुपुरे चरणी घागरिया. चरणी म्हणजे पायामध्ये, घागरिया म्हणजे छानपैकी असे जे घुंगरं आहेत ते आहेत आणि ते असे रुणझुन करतात. आणि नुपुरे शब्दाचा अर्थ काय आहे तर नुपुरे म्हणजे पायातला दागिना, त्याला आपण पैंजण म्हणतो, वाळे वगैरे ते म्हणतो. रामायणामध्ये एक अजरामर श्लोक आहे बघा, संस्कृत श्लोक. नाहम जानामी केयुरे नाहम जानामी कुंडले नुपुरे त्वेव जानामी नित्यपादाभिवंदनात. म्हणजे भारतीय संस्कृतीची श्रेष्ठता ते एका श्लोकाने फार मोठे अधोरेखित होते. जेव्हा ते दागिने वगैरे प्रभू रामचंद्र दाखवतात लक्ष्मणाला, लक्ष्मणा बघ याच्या स्थितीचे कोणते दागिने आहेत, आणि ते सगळे दागिने बघितल्यानंतर लक्ष्मणाच्या मुखातले उद्गार आहे नाहम जानामी केयुरे. केयुरे, मला केयुर काय माहित नाही बाबा, म्हणजे हातातला दागिना बाजूबंद वगैरे आपण म्हणतो. नाहम जानामी कुंडले, कानातले कुंडल मला ओळखू येणार नाही, मला ते शक्य नाही. पण नुपुरे त्वेव जानामी, मला नुपुरे मात्र नक्की ओळखू येतील. आणि नित्य पादाभिवंदनात, तर नुपुरे याचा अर्थ पायातले दागिने. आणि गणपतीच्या पायातले जे दागिने आहेत अतिशय सुंदर आहे. ऋणध्वनिती नुपुरे चरणी घागरिया. आणि परत जयदेव जयदेव. त्यानंतर मग पुढं लंबोदर पीतांबर. लंबोदर म्हणजे लंब आहे उदर ज्याचे असा तो. हे सगळे सामासिक शब्द आहे ना, याचे वेगवेगळे अर्थ होतात. तर अगदी लंबोदर आहे. पीतांबर, पीत म्हणजे पिवळा, अंबर म्हणजे वस्त्र, छानपैकी पिवळ्या म्हणजे वस्त्र त्यांनी धारण केलेले पीतांबर आहे. फणीवर बंधना, बरेच जण फणीवर वंदना पण म्हणतात काय काय, मग त्याचे अर्थ बदलतात. म्हणजे फणीवर वंदना हा सुद्धा म्हणजे एका ठिकाणी मी वाचलंय, परंतु अर्थाच्या दृष्टीने विचार केला तर फणीवर बंधना हे योग्य आहे. बंधना म्हणजे आपण करदोरा वगैरे कसं म्हणतो, जुन्या काळात करदोरा वापरायचे, आपण आता बेल्ट वगैरे वापरतो का नाही, तर त्या पद्धतीने हे फणीवर बंधना. फणीवर म्हणजे आपला फणी असलेला साप नाग, तर त्याचं तिने करदोरा केलेला आहे थोडक्यात. मग ते हे जे विषारी जे असतात थोडक्यात त्याचं बंधन केलेलं आहे, ते ताब्यात ठेवलेले आहे, ते पॅक करून टाकलेले. तर अशा प्रकारचा फणीवर बंधना तो आहे. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. आता हे सोंड शब्दाचा अर्थ नाक समजा, सरळ सोंड हा तो सरळ नाकाचा आहे. तर सरळ नाकाचं म्हणजे काय, हा नाक जो अवयव आहे ना तो फार महत्वाचा आहे. एखाद्याकडे समजा एखाद्याने 2000 रुपये दिलेत उसने, आणि पुन्हा जर त्याला मागायला जायचं असेल ना त्याच्याकडे उसने, तर तो म्हणतो आपल्याला नाकच नाही बा त्याच्याकडे जायला, म्हणतात का नाही. नाक याचा अर्थ काय, नाक म्हणजे चारित्र्य, बरोबर आहे का नाही. आणि सरळ सोंड याचा अर्थ असा की गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की सरळ वृत्तीची जी माणसं आहे, सरळ वृत्तीची. अगदी अर्जुन शब्दाचा अर्थ काय, अर्जुन म्हणजे जो अजिबातच वाकडा तिकडा नाहीये, अंतःकरण ज्याचं यत्किंचितही वाकडं तिकडं नाहीये, मनात कपटी भाव आपण ज्याला म्हणतो ना रुजू अंतःकरणाचा, तो इथं लंबोदर शब्दाचा आपला सरळ सोंड शब्दाचा अर्थ आहे की अंतःकरण ज्याचं सरळ आहे त्याच्या पूर्ण पाठीशी जो राहतो. वक्रतुंड, आता वक्रतुंड याचा अर्थ वाकडं आहे ज्याचं तोंड असा तो, असा एक सामासिक अर्थ होऊ शकतो. किंवा वक्रेन तुंड यती इति वक्रतुंड हा असा पण अर्थ होऊ शकतो. म्हणजे काय की ज्याचं आहे वाकडं तोंड, वक्रतोंड हा एक अर्थ आहे. आणि ज्याचं वाकडं तोंड आहे म्हणजे ज्यांनी हे केलेलं आहे, म्हणजे ज्याचं तोंड वाकडं आहे तर अशांना जो सरळ करतो बरोबर, असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. त्रिनयना, आता हे त्रिनयना म्हणजे काय, 3 डोळ्याचा. मग आता 3 डोळ्याचा कोण आहे, भगवान शंकर आहे. मग आता भगवान शंकरासारखाच गणपतीला 3 डोळे कसं काय आहेत. तर इथं आपण हेरिडिटी म्हणू शकतो, आनुवंशिकता म्हणू शकतो नाही का. आपण म्हणतो बघा म्हणजे हा मुलगा आहे ना त्याच्या आज्यासारखा दिसतो बरोबर, म्हणजे त्याच्या आजोबाला ज्या ठिकाणी जसं चिन्ह होतं तसं त्याला आहे, त्याचा जसा आवाज होता, त्याचा जसा स्वभाव होता, त्याचं जसं एखाद्याला समजा इथं असं केसच नाही ते बरोबर. तर हा प्रकार तसं हे भगवान शंकराचं हा मुलगा आहे ना, महादेवाचा मुलगा आहे, आणि त्याच्यामुळे भगवान शंकराचं त्रिनयन हा जो गुण आहे सर्वश्रेष्ठ तो गणपतीला आलेला आहे. आता त्रिनयन म्हणजे 3 डोळे. वास्तविक पाहता हे काय चांगलं आहे का, म्हणजे असं सौंदर्याच्या दृष्टीने जर विचार केला बा 2 कान पाहिजे, 2 डोळे पाहिजे, मग आता डोळेच पाहिजे होते तर आणखीन एखादा डोळा म्हणजे 4 डोळे असते बरं झालं असतं ना, आहे का नाही. म्हणजे 3, आता हात आहे समजा कोणताही आपण जर बघितलं तर हात चतुर्हस्तम गणपतीचं वर्णन आहे,
चतुर्हस्तम, 4 हात आहेत. मग हात 4 असू शकतात. आणि डोळे का बरं 3? मग डोळे एखादा एक्स्ट्रा असायला काय हरकत होतात? शोभून दिसले असते, इकडे एक इकडे एक, 2-2 डोळे. ते 2 डोळे इथं मध्येच आपला असा का? तर हे जे 2 डोळे जे आहेत ते चर्मचक्षु आहे. आणि तिसरा जो डोळा आहे तो दिव्य चक्षु आहे. दिव्यं ददामि ते चक्षु, आपण म्हणतो ना ज्ञानचक्षु, तो एकच असतो, त्याला 2-2ची गरज नसते. तर तो दिव्य चक्षु आहे, तो ज्ञानचक्षु आहे. आणि मग त्याच्यामुळे तो एकच आहे. आणि तो त्रिनयन असणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे मोक्षदाता जो आहे, ज्ञानदाता जो आहे, विद्येची देवता जो आहे, तो दिव्य चक्षुने युक्त आहे. हे त्रिनयन शब्दाचा अर्थ आहे. त्याच्यानंतर मग संकटी दास रामाचा वाट पाहे सदना. दास रामाचा म्हणजे रामदास म्हणतात की मी रामाचा दास वाट पाहतोय सदना. आता हे सदना शब्दाचा अर्थ आहे घर. मग आता घर म्हटल्यानंतर आता कुठलं घर अभिप्रेत असेल बरं समर्थांना? समजा जर त्यांचा जन्म अगदी जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला असं समजलं, आपण मानलं, तर त्या घराची ते अपेक्षा करतात का तिथं म्हणजे दर्शनाला गणपतीने यावं वगैरे असं काही आहे का? वाट पाहे. तर तिथं ते नंतर गेले पण नाही, ऐका नाही. म्हणजे तिथून एकदा निघाल्यानंतर अगदी म्हणजे खूप कमी कालावधीसाठी तिथं ते होते. नंतर त्यांची भटकंती होती, भारत भ्रमण त्यांनी केलं. त्याच्यानंतर शिवथरगडमध्ये ते जवळपास 12 वर्ष राहिले. मग सदना याचा अर्थ काय? घर कोणतं अपेक्षित आहे त्यांना? तर आपल्याला भगवद्गीता सांगते सर्वस्यच्या हा हृदय सन्निविष्टो. हे जे हृदय आहे ना, हृदय हे घर आहे आपलं, हे महत्वाचं घर आहे. आणि त्या हृदयामध्ये तू स्थानापन्न हो, कारण ही जी अंतरयात्रा आहे ती फार महत्वाची आहे. आणि मग हे गणपती बाप्पा संकटी पावावे, संकटामध्ये तू पाव, आणि निर्वाणी रक्षावे. 2 गोष्टी. संकटामध्ये तू पाव, आम्हाला योग्य प्रेरणा दे, मार्गदर्शन कर, त्याच्यातून बाहेर काढ. आणि निर्वाणी रक्षावे. आणि निर्वाण म्हणजे मोठं संकट, मृत्यूच थोडक्यात. तर मृत्यूच्या वेळेस मात्र आम्हाला सांभाळ रे बाबा. कारण का? जीवनभर अशा गप्पा मारणारे लोक मृत्यूच्या वेळेस त्यांची मती बिघडू शकते. माझ्या अगदी डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. तब्बल 40 वर्ष वारी केलेली व्यक्ती, एवढाले जाड जाड तुळशीच्या माळा घातलेली व्यक्ती, नाशिक पासून त्र्यंबकेश्वर पर्यंत असा फट्टा वाढणारी व्यक्ती, मृत्यूच्या वेळेस जेव्हा ते शेवटच्या जीव जात नव्हता वगैरे, त्यावेळेस त्यांनी मागणी केली, मला थोडी दारू दिली तर बरं होईल प्यायला. 40 वर्ष अखंड नियम फार, 40 वर्ष. आणि नंतर मग बरं ती तरी किती अपेक्षा, ती काय 2 बाटल्या बिटल्या असं काही नाही, उग चमच्या 2 चमचे. त्याच्यानंतर मटणाचा रसा, मांसाहार जास्त नाही, फक्त 2 चमचे. आणि मग जीव सोडला. ही निर्वाणी रक्षावी ही मागणी ना फार फार सुंदर आहे, अप्रतिम आहे. त्याचं कारण असं की ह्या निर्वाण काळामध्ये ज्या ज्या पद्धतीने खूप चांगले चांगले लोक, अगदी भरतराजाचं आपण जर उदाहरण घेतलं तर जड भरतराजा हरणीगार भाग्याला ते निर्वाणीच्या अपयशामुळेच गेला. आणि म्हणून ही मागणी केली का हे गणपती बाप्पा निर्वाणी रक्षावे, बस दुसरी काही मागणी नाही. त्याच्याकरता आम्ही आयुष्यभर प्रयत्न करू, आशीर्वाद दे, प्रेरणा दे. कारण बऱ्याच वेळा काय होईल, असं नाही होणार, म्हणजे आपण काही जणांना असं वाटतं ना आपण काय करू, डायरेक्ट मृत्यूच्या वेळेसच मग जरा थोडं लक्ष देऊ. परंतु तसं होत नसतं. जीवनभर केलेली साधना, जीवनभर केलेले संकल्प, जीवनभर केलेल्या तुमच्या इच्छा वासना, त्याचा तो परिणाम होत असतो ना. आणि म्हणून आपण कर्म चांगलं ठेवावं आणि विचार चांगले ठेवावे. कारण विचार आणि कर्म ही शृंखला आहे. म्हणजे अगोदर विचाराची प्रक्रिया होते आणि विचाराची प्रक्रिया झाली का त्याच्यातून कर्म निर्माण होतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण काय करावं, कर्माची श्रेष्ठता सांभाळावी. कर्माचा सिद्धांत हा गहन असतो. जगात सगळं बदलेल पण कर्म नाही बदलत. म्हणजे कर्म जे आहे ना, किती टाळण्याचा प्रयत्न केला कधी कर्म बदलवता येत नाही. म्हणजे त्याचा जो परिणाम आहे तो आज नाही, उद्या नाही, ह्या जन्मी नाही, पुढच्या जन्मी, पण कर्म हे अटळ असतं. आणि म्हणून आपण निर्वाणी रक्षावे यासाठी कर्म सिद्धांत सांभाळावा, कर्माकडे सांभाळावं. एक राजा होता आणि त्या राजाला 4 राण्या होत्या. तर त्या
4 राण्यांपैकी पहिली जी राणी होती ना, त्या राणीकडे तो खूप, आता त्याची ती पट्ट राणी होती, आवडती राणी होती, आणि त्याच्यामुळे तो खूप लक्ष द्यायचा, खूप सांभाळ करायचा, खूप तिला म्हणजे अगदी नटवणं थटवणं अगदी सगळं तिचं म्हणजे खूप कोडकौतुक करायचा. दुसरी पण तशीच होती, पण पहिलीपेक्षा दुसरी थोडीशी एक 100% जर प्राधान्य पहिलीला असेल, दुसरीला 90% समजा, तिसरीला समजा 70%. आणि जी चौथी जी राणी होती ना, ती अगदी नावडतीच समजा. ती काय पट्ट राणी नव्हती आणि तिच्यात काय फार चांगली, फार ती दिसायला चांगली नव्हती. त्याच्यामुळं काय व्हायचं माहितीये का, की ह्या 4 राण्यांच्या तुलनेमध्ये 3 राण्यांचं एक वेगळा तडाखा असायचा, वेगळं. आणि ही आपली बिचारी हिचं कर्म चालू असायचं, ती तिचं कर्म ती आपलं करायची. एकदा काय झालं की यमदूत आला आणि यमदूताने सांगितलं की बाबा उद्या मी तुला न्यायला येणार आहे, काय असेल ते तुझं उरकून घे, आज आहे ना काय तुझ्या इच्छा आकांक्षा अमुक तमुक तुला काय जे करायचंय, उद्या मी 10 वाजेपर्यंत येतो तुला न्यायला. हा घाबरला, याच्या सगळ्या अपेक्षा वगैरे पूर्ण काय करावं. पहिलं त्यांनी मग ह्या चौघींना बोलवलं, एकेकीला बोलवलं. पहिलीला बोलवलं, आता पट्टराणी होती, सगळ्यात प्रिय, सगळ्यात प्रेम केलेलं. आणि मग तिला विचारलं की उद्या यम मला न्यायला येणार आहे, माझा मृत्यू होणार आहे, उद्या माझी परलोक गमनाची यात्रा सुरू होणार आहे, तर मला असं वाटतं तू माझ्याबरोबर यावंस, कारण आतापर्यंत प्रत्येक वेळेस तू माझ्याबरोबर आलेली आहेस आणि मीच सुद्धा तुला माझ्याबरोबर आठवणीने ठेवलेला आहे. तिने सांगितलं, महाराज राग काय मानू नका, परंतु ज्या दिवशी किंवा ज्या वेळी मृत्यूदेवता तुमच्या हातात हात घेईन ना, त्याच दिवशी मी तुम्हाला सोडून देईन. म्हणजे तुमच्याकडे येण्याचा आणि तुमच्या बरोबर येण्याचा आणि पुढचा जन्म आणि वैकुंठ स्वर्ग हे विषयच नाही काही. पहिलीने स्पष्ट सांगितलं. ती म्हणे हा मी एक करीन. काय करेल मी, म्हणजे मी काय व्यभिचारिणी नाही, मी व्यभिचारिणी नाही, मी जाळून घेईन, म्हणजे आपण सती वगैरे कसं म्हणतो, मी जाळून घेईन नाही तर पुरून टाकीन, मी काही करीन, पण मी तुमच्या बरोबर येणार नाही. तर राजा म्हणे अगं तू तर आवडती होती सगळी, काही करा पण पुन्हा विचारायचं नाही म्हणे. दुसरीला विचारलं, बाई तू आता तुझ्याकरता मी किती जीव हे केला. आणि मग तिने सांगितलं, महाराज मान्य आहे, म्हणजे हे काही नाकारता येणार नाही की आमच्या करता माझ्या करता व्यक्तिशः खूपच तुम्ही प्रेम लावलं, खूप लावलं प्रेम, पण त्याची एक कृतज्ञता म्हणून, उतराई म्हणून मी स्मशानभूमीपर्यंत येईन बुवा. ते स्वर्ग विर्ग वैकुंठ तिकडे नाही शक्य, स्मशानभूमी तिथपर्यंत आपलं वाट लावायला सगळे लोक असतात ना, मग मी एक येईन. मग तिथून पुढं तर चल ना म्हणे, तिथं तर काय तिथपर्यंत तर बरेच येतात ना. आपण म्हणतो बघा मरणदारी तोरणदारी, भेद काय पाहू नये, म्हणजे एखादा आनंदाचा प्रसंग असेल तर जावं सगळ्यांनी, त्यावेळेस काय हे नाही. तसं मरणदारी सगळ्यांनी जावं, सगळ्या प्रकारचे मतभेद विसरून. तर नाही म्हणे मला शक्य नाही, मी स्मशानापर्यंत येणार, माझं ठरलंय म्हणे. तिसरी, आता याला असे धक्के बसत होते मानसिक. तिसरी काय करते, तिसरी एकदम फटकळ होती. तिला विचारलं तर ती म्हणे, स्वामी कळालंय मला आता हे दोघींचं वगैरे सगळ्या चर्चा वगैरे, माझं फार, मी खरं बोलते, माझा तुम्हाला राग येईल, माझं फटकळ तोंड आहे. पण ज्या दिवशी ज्या वेळी तुम्ही मृत्यूलोकाला जाल त्याच दिवशी मी दुसऱ्याची मालकीण होईल. हा तर घाबरलाच, म्हणजे भयानकच. हा म्हटला आता काय, आणि त्या चौथीला तर विचारायची हिंमतच व्हाय ना त्याची. आणि काय म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना नाक नाही, कोणत्या भावनेने विचारणार काय नेमकं. शेवटी तिने नाईलाज म्हणून बुवा आता हिला एक विचारून बघूया, शेवटी ही पण आपली पत्नीच आहे. आणि ती अतिशय दुर्लक्ष झालेलं होतं, राजा तिच्याकडे चांगला बघत नव्हता, चांगलं प्रेमाने बोलत नव्हता, देखभाल तिची करत नव्हता, त्याच्यामुळे ती अशी कृश झालेली होती. तिला विचारलं की असं असं बाई आहे. तिने सांगितलं की महाराज की तुमच्या सगळ्या व्यापामुळं जरी माझ्याकडे तुम्हाला वेळ देणं शक्य नाही, पण तरी सुद्धा मी निष्ठावंत आहे, आणि त्याच्यामुळं या तिघींचा निर्णय काय आहे ते मला माहीत नाही, परंतु मृत्यूनंतर सुद्धा मी तुमच्यासोबत येईल. कथा संपली.
सिद्धांत आता बघा, दृष्टांत आहे हा. सिद्धांत काय आहे? प्रत्येकाला आपल्या या 4 बायका आहेत. आपण राजा जीवरूपी, आणि प्रत्येकाला 4 बायका आहेत. पहिली बायको आपली म्हणजे शरीर. हे शरीर इतकं सजवतो आपण, इतकं नटवतो. बघा तुम्ही, शरीर सजवण्याकरता खूप काही आपण खर्च करत असतो. सगळं काही असे शरीरासाठी, सगळे अगदी म्हणजे कपडे असतील तुमचे, सगळ्या प्रकारचं सौंदर्य प्रसाधन, हे सगळं शरीरासाठी. ते शरीर ही पहिली पत्नी, तिने स्पष्ट सांगितलं की जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा तुमचा माझा काही संबंध राहणार नाही. मी जाळून घेईन म्हणजे तिला जाळलं जातं, किंवा मी पुरून घेईन म्हणजे तिला पुरलं तरी जातं, पण तिचा याच्याशी संबंध नाही. दुसरी पत्नी आहे समाज. आपलं सगळं आयुष्य कशावर चाललं माहितीये का? लोक काय म्हणतील, सगळं म्हणजे बाकीचं काहीच नाही. तुम्हाला एखादी चांगली जरी गोष्ट करायची असेल ना, लोक काय म्हणतील, किंवा आपल्याकडून काही वाईट तर घडणार नाही ना, लोक काय म्हणतील. हे समाज जीवनाच्या संदर्भात खूप पद्धत. तुकाराम महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे, लोक काय म्हणतात. कसंही वागल्यानंतर लोक कसे दुतोंडे असतात. हा समाज रूपी जो आहे, ही दुसरी पत्नी आहे. जास्तीत जास्त ती स्मशानापर्यंतच येणार, संपला विषय. तिसरी पत्नी धन. इतके प्रयत्न करतो आपण, इतके सगळे आटापिटा, सगळी पैशासाठीच. प्रचंड पैसा कमवतो, फक्त पैसा. पण ती पैसा अशी धनरूपी अशी ती पत्नी आहे तिसरी, का ज्यावेळेस मृत्यू होतो ना त्यावेळेस तिचं ती ताबा नाहीसा होतो आणि आपोआप ती कुणाची तरी दुसऱ्याची बनते. आणि चौथी जी पत्नी आहे ना, तिचं नाव आहे कर्म. आणि ते कर्म मात्र आपला पिच्छा सोडत नाही, आपला पाठपुरावा कधी सोडत नाही, कधीच नाही. आणि मग त्या कर्माचे 2 प्रकार असतात, एक सुकर्म आणि एक दुष्कर्म. चांगल्या कर्मातून पुण्याचा उदय होतो आणि वाईट कर्मातून कशाचा? पापाचा उदय होतो. पुण्याचा परिणाम सुख असतं आणि पापाचा परिणाम दुःख असतं. आणि त्यामुळं पाप करायचं का पुण्य करायचं, चांगलं कर्म करायचं का वाईट कर्म करायचं, कर्म सिद्धांत इतका अटळ आहे की तो कधीच माफीच नाही त्याच्यामध्ये. आणि म्हणून आपल्याला या मागणीद्वारा काय करायचंय? विचारांची उंची वाढवायची. ही मागणी परमेश्वराकडे केलेली मागणी आहे. कारण गंमत अशी असते, जीव हा दुःखी आहे आणि दुःखाचे प्राधान्याने 2 प्रकार. तसं आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक हे वेगळं. प्राधान्याने 2 प्रकार, शारीरिक आणि मानसिक. तर शारीरिक दुःख जे आहे ना त्याच्याकरता वैद्यकशास्त्र आहे. शारीरिक दुःखाकरता प्रपंच विज्ञान आहे. आणि मानसिक दुःख जे आहे ना त्याच्याकरता अध्यात्म संजीवनी आहे. मानसिक दुःख हे शारीरिक दुःखापेक्षा फार भयानक असतं. आत्महत्या शारीरिक दुःखामुळे होत नाही. म्हणजे 100 जर आत्महत्या झालेल्या असतील तर त्याच्यातल्या किमान 98 ते 99 आत्महत्या या फक्त आणि फक्त मानसिक दुःखामुळे होत असतात. शारीरिक दुःखावर इलाज सापडतो, मानसिक दुःखावर इलाज सापडत नाही. मानसिक जसं शारीरिक दुःखाचा निचरा व्हायला पाहिजे. एखादं बेंड असतं, डॉक्टरकडे नेलं, डॉक्टर तरी काय करतात की ते त्याचा निचरा करतात. ते आतलं पू वगैरे असतं ना दुःख, त्याचा निचरा. तसं मानसिक दुःखाचा निचरा व्हायला पाहिजे आतल्या. मग कुठं व्यक्त करायचं ते? आणि मग सामान्य माणूस काय करतो? आपलं मानसिक दुःख दुसऱ्या सामान्य जीवाकडे व्यक्त करतो. त्याचा फायदा काय होतो, काय तोटा होतो? तर त्याचं ते दुःख त्याने सामान्य जीवाकडे व्यक्त केल्यानंतर सामान्य जीव रडून ते दुःख ऐकतो, रडून ऐकतो आणि हसून जगाला सांगतो. आणि दुःखाचा उपाय तर काही करत नाही. कारण जीव हा स्वतः दुःखमुक्त नाहीये, जीव हा स्वतः सुखरूप नाहीये, जीव हा आनंद स्वरूप नाहीचे मुळात. म्हणजे त्याला विकार आहे, त्याला द्वेष आहे, त्याच्यात म्हणजे अगदी मत्सर आहे. या सगळ्या बाबींमुळे ना कोणताही जीव कोणत्याही जीवाचं सदा सर्व काळ दुःख हरण करू शकत नाही. आणि त्यामुळे जरी आपण आपल्या मानसिक दुःखाचा निचरा होण्याकरता जीवाला जर दुःख सांगितलं तर ते दुःख नाहीच होईल का? नाही. त्याच्यावर उपाय सापडेल का? नाही. आणि मग दुःख तर कमी झालं पाहिजे, त्याचा निचरा तर झाला पाहिजे. मग हे मानसिक दुःख, ह्या वेदना, ह्या व्यथा कुठं व्यक्त करायच्या? फक्त दोन ठिकाणी. का जो दुःखमुक्त आहे त्याच्याकडे तुम्ही व्यक्त होऊ शकता, जो सर्व शक्तिमान आहे त्याच्याकडे व्यक्त होऊ शकता, जो सर्वज्ञ आहे त्याच्याकडे व्यक्त होऊ शकता. म्हणजे आता तुम्हाला उदाहरणार्थ काही मागायचंय, किमान 3 तर त्याच्याकडे गुण पाहिजे का नाही? औदार्य पाहिजे त्याच्याकडं ऐश्वर्य पाहिजे, बरोबर आहे का नाही?
म्हणजे औदार्याचा अर्थ देण्याची इच्छा पाहिजे त्याला. ऐश्वर्य म्हणजे जरी इच्छा असली देण्याची तरी सुद्धा त्याच्याकडे पाहिजे ना स्वतःच. आणि स्वातंत्र्य पाहिजे. या तीनही गोष्टी जीवाचा विचार केला ते शक्य नाही. आणि म्हणून फक्त आणि फक्त आपलं दुःख कुठं व्यक्त, दुःख देवाशी सांगावे किंवा संतांजवळ. आणि म्हणून आरती याचा अर्थ आपल्या आर्त भावना येत्या. आणि ह्या आर्त भावना, या दुःखी भावना, या दुःख मुक्त होण्याकरताची मनोमन केलेली प्रार्थना आणि स्तवन आणि स्तुती, या माध्यमातून ही एक सर्वश्रेष्ठ प्रार्थना आहे. अशा पद्धतीने आता वास्तविक पाहता आपण आरती ही तशी तीनच कडव्याची म्हणतो. सुख करता दुःख करता हे पहिलं कडवं, रत्नखचित फरा हे दुसरं कडवं, आणि लंबोदर पितांबर तिसरं. संपली आपली आरती. मूळ आरती तशी मोठी आहे. मूळ आरती 7 कडव्याची आहे. आता ते वास्तविक पाहता त्याला काय आपल्याला वेळ नाही, पण अतिशय सुंदर अशा पद्धतीची पुढचे 4 कडवे पण आहेत. त्याचाही पण अर्थ अतिशय सुंदर आहे, परंतु ते शक्य नाही. तर आपण ही जी ओवी जी आज घेतली, मग अर्थाचे ओरसे, म्हणजे ओरसे याचा अर्थ कळवळा. संतांची जी इच्छाशक्ती आहे ना, संत जे अवतीर्ण होतात, संतांचं जन्माचं कारण जे आहे, संत जे पृथ्वीवर येतात त्याचं कारण ओरसे, कळवळा, कळवळा, तळमळ, प्रचंड तळमळ आहे. आणि कोणासाठी? आर्ताचेनी, या आर्त लोकांच्या, दुःखी लोकांच्या, व्यथित लोकांच्या कळवळ्यानं प्रेरित होऊन त्यांनी काय केलं? मग हे गीतार्थ ग्रंथ नमिसे निमित्त केलं. गीतारूपी अर्थ जो ग्रंथ आहे म्हणजे ज्ञानेश्वरी, भगवद्गीतेचा ग्रंथ. आणि वर्षाला शांत रसे तो हा ग्रंथ. आणि हा जो ग्रंथ आहे तो शांत रसाचा ग्रंथ आहे. निवृत्तीनाथांच्या कृपेने हा शांत रस सरवलेला आहे. तर ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे ती सुद्धा एक सर्वश्रेष्ठ आरती आहे. प्रत्येक संतांचा अभंग ही एक सर्वोत्तम अशा प्रकारची आरती आहे. प्रत्येक ऋषी मुनींच्या मुखातून स्रवलेलं स्तवन हे सुद्धा आरती आहे. आणि म्हणून म्हणजे आरती अशी इतकी संकुचित आपल्याला भावना ठेवून चालणार नाही. जरी ते पद्यरूप असलं, जरी त्याला विशिष्ट पद्धतीचे हे असले, नियम असले, तरी सुद्धा आरती याचा अर्थ काय? जीवाला दुःखमुक्त करण्याकरता केलेले सगळं आटापिटा. आणि मग ही आरती श्रेष्ठ बनते जेव्हा प्रकृतीमध्ये सौंदर्य निर्माण केलं जातं, त्याला वसंत म्हणतात. प्रकृतीमध्ये सौंदर्य निर्माण करण्याकरता वसंताची गरज असते. आणि प्रवृत्तीमध्ये सौंदर्य निर्माण करण्याकरता संतांची गरज असते. तर प्रवृत्तीमध्ये सौंदर्य निर्माण करणं म्हणजे आरती. आपण आरतीनंतर घालीन लोटांगण म्हणतो बघा. तर ते घालीन लोटांगण म्हणजे ते कुणी रचना लिहिली, कोणाचं आहे, काय, तर ते असं मिक्स आहे, कॉकटेल आहे. आपली मिसळ पाव वगैरे कशी असती किंवा भेळ वगैरे असते बघा, त्या पद्धतीने. ते एकाची रचना नाही येते. कुणी केली, काय केली त्याचं अधिकृत तसं काय फार सांगता येणार नाही, पण फार सुंदर येते. घालीन लोटांगणमध्ये पहिलं जे कडवं आहे ना ते नामदेव महाराजांचं आहे, घालीन लोटांगण. त्याच्यानंतर त्वमेव माताचे पिता त्वमेव हे आद्य शंकराचार्यांनी जे म्हणजे श्रीगुरु स्तोत्र लिहिलेलं आहे, त्या श्रीगुरु स्तोत्रातला तो श्लोक एक घेतलेला आहे. त्याच्यानंतर कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना हे श्रीमद भागवतामध्ये टोटल 12 स्कंद आहेत. त्या 12 स्कंदापैकी 11व्या स्कंदातल्या दुसऱ्या अध्यायामध्ये 36व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. कायेन वाचा फार सुंदर आहे. आता वेळ नसल्यामुळे आपल्याला शक्य नाही. अच्युतम केशवम हा जो श्लोक आहे चौथा, समजा घालीन लोटांगण मधला, हा उपनिषदातला आहे. हा सॉरी उपनिषद नाही, शंकराचार्य विरचित अच्युत अष्टकम मधला. जसं भगवान शंकराचार्यांनी पांडुरंग अष्टकम लिहिलं, श्रीकृष्ण अष्टकम लिहिलं, भवानी अष्टकम लिहिलं, किंवा वल्लभाचार्यांचं समजा आहे मधुराष्टक वगैरे, तर त्या पद्धतीनं शंकराचार्यांनी अच्युत अष्टक लिहिलं. आणि त्या अच्युत अष्टकम मधला हा अच्युतम केशव एक श्लोक घेतला. हे सार आहे सगळं. आणि सगळ्यात शेवट आहे हरे राम म्हणतो ना आपण. हे कुठलं आहे? हे भगवान व्यासांनी जे पुराण लिहिले, वेदांचं हे केलं, उपनिषदांची रचना केली, जगातील सगळ्यात जास्त वाङ्मय निर्मिती, ज्यांना म्हणजे द फादर ऑफ इंडियन फिलॉसॉफी म्हटलं जातं,
भगवद्गीता सुद्धा त्यांनी लिहिली, महाभारत असेल तर त्या व्यासांनी लिहिलेल्या कलिसंतरणोपनिषद, कलिसंतरण नावाच्या उपनिषदातला हा श्लोक आहे. अशा 5 वेगवेगळ्या ठिकाणमधलं हे घालीन लोटांगण आहे. आपण कधी अर्थाचा विचार करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अर्थे विन पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे घोकून या. कर्मकांडामध्ये अर्थ जर नसेल, कर्मकांडामध्ये भाव जर नसेल तर ते सगळं व्यर्थ जातं. आणि म्हणून आपण काय करूया, आंतरयात्रेला प्रारंभ करूया. आपण बाहेरची यात्रा खूपच केली, नुसते फिरत होतो बाहेर. आता आंतरयात्रेला सुरुवात करावी लागेल, कारण प्रपंच म्हणजे बाह्य यात्रा आणि आरती म्हणजे अंतरयात्रा. तर आपल्याला कधी नव्हे एवढी आध्यात्मिक विचाराची, अंतरयात्रेच्या विचारांची गरज निर्माण झालेली आहे. कारण 2 प्रकारची सृष्टी असते, एक बाह्य सृष्टी आणि एक आंतरसृष्टी. तर बाह्य सृष्टीच्या विकासासाठी जे प्रयत्न केले जातात त्याला प्रपंच म्हणतात, म्हणजे विज्ञान, प्रपंच विज्ञान. तर अंतःकरणाच्या विकासासाठी आरंभिलेली जी अंतरयात्रा असते तिला परमार्थ संजीवनी म्हणतात. ज्ञानेश्वरी ही परमार्थ मार्ग प्रदीप आहे, परमार्थ मार्गावरील ती प्रदीप आहे. विज्ञानगंगा ही प्रपंच संवर्धिनी आहे. प्रपंचाचं संवर्धन करणारी कोण आहे? विज्ञानगंगा. विज्ञानगंगा ही प्रपंच संवर्धिनी आहे. तर ज्ञानेश्वरी परमार्थ संजीवनी आहे. आधुनिक तंत्रज्ञानानं जग सगळं एका मुठीत आलेलं आहे, बरोबर आहे. सबंध विश्व एका मुठीत आलेलं आहे. पण तरी सुद्धा त्याच मुठी एवढ्या असलेल्या हृदयामधल्या चिंता, क्लेश, दुःख, ईर्ष्या, स्पर्धा हे दूर करण्याची क्षमता विज्ञानामध्ये नाही. आहे का? हृदयातल्या चिंता दूर करण्याचं, हृदयामधली तळमळ दूर करण्याचं, द्वेष दूर करण्याचं, मत्सर दूर करण्याचं, अशांती दूर करण्याचं. आणि मग सुखाचा आणि कशाचा संबंध आहे? अशांतस्य कुतः सुखम. अशांत व्यक्तीला सुख मिळूच शकत नाही. आणि त्यामुळं ती अशांती तर ह्या हृदयामध्ये विज्ञान नाही निर्माण करू शकत. म्हणून बाह्य विकासासाठी जेवढी विज्ञानाची आवश्यकता, आंतरविकासासाठी तेवढी अध्यात्माची गरज आहे. का? तर विज्ञान सुविधा निर्माण करते, सुविधा, पण समाधान निर्माण करत नाही. विज्ञान परिस्थिती बदलवते पण मनस्थिती बदलू शकत नाही. विज्ञान व्यवस्था निर्माण करते, अवस्था निर्माण करू शकत नाही. थोडक्यात मानवी जीवनाला आपण जर विरामचिन्हांचं जर आपण उपमा दिली तर त्या विरामचिन्हांमधले विज्ञान म्हणजे स्वल्पविराम, विज्ञान म्हणजे स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, विज्ञान म्हणजे प्रश्नचिन्ह, विज्ञान म्हणजे उद्गारवाचक चिन्ह कधी कधी, विज्ञान म्हणजे अर्धविराम, पण पूर्णविराम म्हणजे परमार्थ. आणि म्हणून ज्ञानेश्वरी हा परमार्थ मार्ग प्रदीप आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? तर अध्यात्म ज्ञानाची गुरुकिल्ली म्हणजे ज्ञानेश्वरी. अज्ञानरूपी भवरोगाला समूळ नाहीसं करणारी, नष्ट करणारी एक रामबाण अशी वल्ली, निगमवल्ली म्हणजे ज्ञानेश्वरी. अंतरयात्रेच्या गडद अंधारामध्ये मार्ग सुगम करणारी एक भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी. मनाला उन्मनी करणारी आणि चित्ताला चैतन्यात समाविष्ट करणारं एक श्रेष्ठ असं धर्मकीर्तन म्हणजे ज्ञानेश्वरी. मानवाच्या आत्मोद्धारासाठी गेल्या 700 वर्षापासून अखंड प्रज्वलित असलेला एक पवित्र वादयज्ञ म्हणजे ज्ञानेश्वरी. अज्ञानजन्य परिच्छिन्नतेतून अनंत कोटी ब्रह्मांडाच्या किंवा ब्रह्मांड नायकाचं व्यापकत्व दाखवणारी ब्रह्म साम्राज्य दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी. एवढंच नाही तर 5000 वर्षापूर्वी अर्जुनाचा मोह नष्ट करण्याकरता योगेश्वर भगवान श्रीकृष्णाच्या मुखारविंदातून स्फुरलेल्या भगवद्गीतेचा अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि म्हणून आपण आरतीच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीला नमस्कार केला, माऊलींना नमस्कार केला. यथामती जसं शक्य झालं तसं आपण प्रवचन रूपी सेवा, वाक्पुष्प श्री गणेशाच्या चरणी आपण समर्पित करत आहोत. आरतीचे वेगवेगळे अर्थ आहेत, परंतु आपला जो नियोजित वेळ आहे तो संपलेला आहे.
आणि त्यामुळं आपण प्रवचनरूपी सेवा थांबवूया. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शब्दछंद हा जो समूह आहे त्या समूहाने आपल्याला संधी उपलब्ध करून दिली. माझ्या भाषेत मी काय याला संधी म्हणणार नाही, मी असं म्हणेन शब्दछंद समूहाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना निमित्त करून माझ्याकडून ही सेवा करून घेतली. त्यांना तर सगळ्यांचे मनपूर्वक आपण या ठिकाणी आभार मानूया आणि या आरतीचा भावार्थ प्रवचनरूपी सेवा समाप्त करूया. जे लाईव्ह सगळे आहेत, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त एक सुंदर गायक, संवेदनशील व्यक्तिमत्व, आमचे मार्गदर्शक आणि जे निमित्त बनले खरं म्हणजे या प्रवचनरूपी सेवेसाठी, आदरणीय पोपट धामणे सर यांना मी वंदन करतो. कारण त्यांच्या तीव्र जिज्ञासेमुळं, इच्छेमुळं, विल पॉवरमुळं ही सेवा शक्य झालेली आहे. तर या सगळ्यांना मी मनोमन वंदन करतो. आणि ज्या परिवारामध्ये मी आहे, आदरणीय शिवाजी भाऊ क्षीरसागर, त्यांच्या पत्नी अनिताताई क्षीरसागर आणि मुलगा अक्षयदादा, तर या कुटुंबात ही प्रवचनरूपी सेवा मी केलेली आहे. या कुटुंबात प्रवचनरूपी सेवा केली, परंतु ती प्रवचनरूपी सेवा त्यांनी एक आनंद सोहळा म्हणून साजरी केली. तर मनापासून त्यांचेही मी आभार मानतो आणि सर्वांना कल्याण शुभ इच्छितो. सर्वे तर सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.